न्यूज मराठी 24/7च्या बातमी महाराष्ट्राची या विशेष बातमी पत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। बीड जिल्ह्यातील वडवणी येथील ज्ञानेश्वरी अनिल पवार हिने नीट परीक्षेच्या निकालात गुणांमध्ये तफावत असल्याचा दावा केलाय। निकालापूर्वी डाउनलोड केलेल्या गुणपत्रिकेत 720 पैकी 702 गुण दिसत होते, तर अधिकृत निकाल जाहीर झाल्यानंतर डाउनलोड केलेल्या गुणपत्रिकेत केवळ 87 गुण दर्शवल्याचा आरोप तिने केलाय। या प्रकरणी ज्ञानेश्वरीने राष्ट्रीय नीट परीक्षा एजन्सीकडे ईमेलद्वारे वारंवार तक्रार करून गुण दुरुस्त करून द्यावेत, तसेच मूळ OMR उत्तरपत्रिकेची प्रत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे। यासोबतच बीडचे खासदार आणि जिल्हा अधिकाऱ्यांकडेही निवेदन देऊन न्यायाची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान अद्याप एजन्सीकडून कोणतेही उत्तर मिळाले नसल्याने विद्यार्थिनींचे कुटुंबियांनी सांगितले पुढील 2 ते 4 दिवसात योग्य प्रतिसाद न मिळाल्यास उच्च न्यायालय याचिका दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला। न्यूज मराठी 24/7 या मराठी चॅनलच्या माध्यमातून आपले हार्दिक स्वागत। आत्ताच राष्ट्रीय नीट एजन्सी परीक्षा वैद्यकीय पूर्व परीक्षा रिझल्ट दिनांक 17 जुलै 2026 रोजी रात्री 10:30 वाजता रिझल्ट जाहीर झालेला आहे। तर काही बीड जिल्ह्यातील काही महिला मुली यांच्यावर या परीक्षेमध्ये अन्याय झालेला आहे। त्यांच्या रिझल्ट पासिंग रिझल्टमध्ये कमी मार्क दाखवते आणि त्यांनी तपासल्या यापूर्वी डाउनलोड केलेल्या रिझल्टमध्ये 720 पैकी 710 मार्क त्यांना असे दर्शवतात। तर आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत। पेपरमध्ये मला जेव्हा आन्सर की आली नीटची ऑफिशियल आन्सर की तेव्हा मला 702 मार्क्स आले। त्यानंतर काही दिवसांनी NTA ची OMR आली। त्या OMR मध्ये पहिले तर ती मला मेलला आलीच नाही। 13 ते 15 जुलैला सकाळी 11 वाजेपर्यंत तो चॅलेंजचा टाईम होता, त्या टाईममध्ये आपल्याला मेल आला नाही। मेल आपल्याला 15 तारखेला रात्री 10:30 वाजता आला आणि त्याच्यामध्ये पण तो 15 ते 20 मिनिटच राहिला मेल आणि त्या ह्याच्यामध्ये त्या कालावधीत आम्ही स्क्रीनशॉट काढून घेतला आणि त्या स्क्रीनशॉटवरून आम्ही आमचे मार्क्स चेक करू लागलो। तर त्याच्यामध्ये मार्क्स खूप कमी येऊ लागले, फक्त 87 गुण येत होते त्या OMR नुसार। आणि नंतर मग ते झाल्यानंतर मी NTA ला मेल केला की ही माझी OMR जी आहे ती पूर्ण चुकीची आलेली आहे म्हणून, पण त्यांनी मेलचं काही उत्तरच दिलं नाही। मग 12 तासात लगेच NTA चा निकाल लागला आणि त्यामध्ये मला फक्त 87 मार्क्स आले। त्यानुसार मी नंतर मेलला परत NTA ला परत मेल करत राहिले, पण त्यांनी आपल्या मेलचं अजूनही काही उत्तर दिलेलं नाही। किती वेळा मेल केला आतापर्यंत आपण? आतापर्यंत NTA ला आपला साधारणतः 20 ते 25 वेळेस मेल गेलेला असेल, पण त्यांनी अजून काही रिप्लाय नाही दिला। बरं, या मेल व्यतिरिक्त शासन आणि प्रशासन भारत सरकार यांच्याकडे काही आवेदनपत्र वगैरे काय पाठवलं का? हो, आम्ही बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे त्यांच्याकडे निवेदन दिलेलं होतं। त्यानंतर जिल्हा अधिकाऱ्याकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्यानुसार आता बघू पुढे काय होतं। बरं, की आतापर्यंत किती मेल केले तुम्ही त्या आताची त्यांच्या नेट एजन्सी आपल्या भारत सरकारच्या किती वेळा मेल केले? आतापर्यंत 20 ते 25 वेळेस मेल केलेले। मग त्यांचा रिझल्ट काय आला का परत? अजून काहीच रिझल्ट नाही आला त्यांचा, त्याच्यावर रिप्लायच नाही दिला त्यांना। बरोबर, बीड प्रशासन विभागामध्ये यासाठी आपण कोणासाठी प्रयत्न केले का? बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे काही प्रयत्न केला का? निवेदन दिलं का? जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन दिलेलं आहे। बीडचे खासदार आहेत त्यांच्याकडे पण निवेदन दिलेलं आहे आपण। ते बोललेत की बीड जिल्ह्यातून ते दिल्ली संसदपर्यंत जातील म्हणून। म्हणजे संसदेमध्ये हा प्रश्न तुमचा उपस्थित करू असं सांगितलं खासदारांनी सांगितलं। तर सोशल मीडियाद्वारे पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला प्रश्न उपस्थित होत आहे, बरोबर आहे? आपलं शिक्षण कुठं झालं नेमकं? प्रत्यक्ष इथं शिक्षण कुठं झालं? मी 11वी 12वीचे माझे जे क्लासेस होते ते इथेच लावलेले होते, म्हणजे ऑनलाईन क्लासेस केले। मी बाहेर कुठं ऑफलाईनला गेलेले नाही आणि जे 10वी पर्यंत शिक्षण आहे ते माझं इथेच वडवणीमध्ये झालेलं आहे। आपलं नाव काय म्हटलं? पवार ज्ञानेश्वरी अनिल पवार। बरं, आपण त्यांच्या पालकाशी आणि त्यांची जी माता आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। या मुलीचा रिझल्ट फार अन्यायकारक झालेला आहे। आपल्याला मानसिक निकाल लागल्यापासून खूप मोठा अन्याय झालेला आहे आणि मानसिक धक्का पण बसलेला आहे। तर या मुलीच्या निकालाबद्दल आपल्याला काय वाटतं? मुलीचा निकाल खरंच धक्का लागण्यासारखा आहे, कारण तिने आमच्या डोळ्यासमोर तिने चक्क 4 वर्ष त्या परीक्षेची तयारी केलेली आहे। तिचा खूप अभ्यास झालेला आहे, हे फक्त पालकांनाच माहिती आहे की किती कष्ट करावे लागते। बरोबर, तिने तब्बल 18 घंटे
तिने अभ्यास केलेला आहे आणि तिच्या एवढ्या कष्टावर पूर्णतः अन्याय झालेला आहे. कारण ती जसं ती एक्झाम देत होती, मॉक टेस्ट वगैरे सोडवत होती, तर तिला 700+ मार्क येत होते. असे नाही की 705 किंवा 4, 2 असे नव्हते, 15च्या पुढेच होती. नेहमी तिला 15, 20, 15 म्हणजे तुम्हाला पूर्ण आत्मविश्वास होता हे यशस्वी पूर्ण होणार. आत्मविश्वास होता नाही, आहे, अजूनही आहे की माझ्या मुलीने नाही सोडवलेली ते तर आहेच ना, त्याचा निकाल तर OMR positive सीट आहे. देण्यात यावी. आम्हाला विश्वास नसता तर आम्ही इथपर्यंत पोहोचलो नसतो, एवढा धक्का आम्हाला बसलाही नसता. आता आम्हाला शासनाकडे एवढीच मागणी आहे आमची की आमच्या मुलींनी सोडवलेली OMR सीट दाखवण्यात यावी. माझ्या मुलीचे जे गुण आलेले आहेत NTA आन्सर की नुसार, त्या पद्धतीनेच माझ्या मुलीला मार्क्स भेटायला पाहिजे. किती मार्क पडले आता तिला सध्या? 700, तिला सध्या 87 आन्सर की प्रमाणे त्याला किती मार्क आहेत आणि रिझल्टचा मार्क किती? तिला आन्सर की प्रमाणे 702 मार्क आहे. रिझल्ट पाहिला तर खाली 87 मार्क्स आहेत. मग त्यावेळेस तर खूपच धक्का बसला असेल आपल्याला. आता ते आमचा धक्का तू बाकीचे पाहणार नाही ना, आमचा धक्का आम्हाला सावरावा लागला. माझ्या मुलीने डायरेक्ट उडी खाली घेतली. त्यावेळेस आम्ही दोघीच होतो. मला ती सावरली नाही. यदा कदाचित जर तिच्या जीवाला धोका झाला असला तर याला कोण प्रशासन जबाबदार होतं की पालक होतं? तिला आम्ही तयारी करायला लावली, रिझल्ट प्रशासनाने लावला, खर्च पालकांनी केला, त्याचा तिचा कुठं फायदा आहे? 87 मार्कावर. जर ह्या संदर्भामध्ये न्याय लवकर जर नाही मिळाला तात्काळ तर पुढील पर्याय काय असेल आपला? न्यायालयात जाण्याचा अवलंब केला का आपण? नाही मिळाला तर नक्कीच करावं लागेल. कारण मुलीने माझ्या कष्ट घेतलेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही ठाम आहोत. आमच्या मुलीला न्याय भेटावा. नाही मिळालं तर आम्ही न्यायालय पण. प्रशासकीय स्तरावर आता मेरिट यादीची आता तात्काळ उपलब्ध होणार आहे. मग तोपर्यंत तुम्ही काय पुढे काय करणार आहात? पुढे जाणार, न्यायालयात जाणार का आता? नक्कीच. आपण त्यांचे पालक आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करू. काय नाव म्हटलं आपलं? पवार आणि कुमार बाबुराव. बरे, आपल्या मुलीचा रिझल्ट अन्यायकारक आलाय, खूपच मार्क कमी आहेत. त्याने म्हणजे एक कसा प्रकार झाला नेमका, काय वाटतं तुम्हाला ह्याच्याबद्दल? चुकीचा प्रकार आहे हा. एकंदरीत बघता जे 700 गुण येत होते त्याच्यावर जे अपेक्षित 700 गुण आहेत त्यापैकी जर 87 स्कोर येत असेल तर हा खूप धक्कादायक प्रकार आहे. मग ही चूक कोणाची? परीक्षा विभागाची का बाकी इतर हे कशाची? प्रशासनाने बघायला पाहिजे. मग ह्या संदर्भामध्ये आपण शासनाकडे पाठपुरावा आमची केला. एकच मागणी आहे, तिची जी ओरिजिनल OMR शीट आहे ती आम्हाला दाखवण्यात यावी. त्याची प्रत मिळावी, ओरिजिनलची प्रत ओरिजिनलच बघायला मिळावी. ओरिजिनल बघायला मिळावी आम्हाला. बरं, त्याने आपल्या मुदतीच्या आत लवकर जर तात्काळ दिलं नाही तर पुढील पर्याय काय असेल आपला? पुढील म्हणजे न्यायालयात धाव घ्यावी लागेल. किती दिवसात? आता ही प्रक्रिया तर फास्ट गतीने चालणार आहे. मग आता किती दिवसात आपण प्रयत्न करणार आहात? लगेच आता लगेच. तुमच्या बरोबर आणि किती जाणार अन्याय झाले आपल्या बीड जिल्ह्यामध्ये? असे आमच्यासारखे आणखीन बरेचसे पालक आहेत की जे की पुढे यायला घाबरत आहेत. कारण बीड जिल्ह्यामध्ये पहिलाच क्रमांक असेल याचा. कारण की 720 पैकी 710 पूर्ण मार्क मुलीमधून मिळाले. म्हणजे आज त्याचं अभिनंदन करण्यासारखं आहे. पूर्ण जिल्ह्यामध्ये नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव त्याचं लौकिक झालेलं आहे. मग त्याचं अभिनंदन करण्यासारखं आहे. पण आपल्यावर अन्याय झाला याच्याबद्दल काय वाटतं आपल्याला? शब्दामध्ये नाही सांगू शकत. आम्ही खूप म्हणजे डिस्टर्ब झालो. हा प्रकार गौरव करण्यासारखा आहे. कारण की खूपच चांगले मार्क घेतले. धक्कादायक आहे. म्हणजे 90% मार्क घेतले असेल, 90 ते 95%. बरोबर आहे. किती दुःख झालंय आपल्याला. म्हणजे म्हणजे बोलता देखील तुम्हाला नाही की म्हणजे आनंद अश्रू येण्याच्या ऐवजी त्यांच्या डोळ्यामध्ये पूर्ण अश्रू येत आहेत. पूर्ण त्यांना, त्यांच्या पालकांना, त्यांच्या माता आणि मुलगी यांना पण सर्वांना दुःख झालं. त्यांच्या कुटुंबियामध्ये पूर्ण नैराश्यजनक अशी स्थिती निर्माण झाली. शासनाने लवकरात लवकर त्यांना न्याय मिळवून द्यावा ही त्यांची मागणी कुटुंबियाच्या वतीने करण्यात येईल. जर न्याय लवकरात लवकर नाही मिळाला तर पुढील दरवाजा न्यायालयापर्यंत जाण्याचा त्यांचा निर्णय घेण्यात आलेला आहे. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. न्यूज मराठी 24/7 व्हिडिओ जर्नलिस्ट डॉक्टर RK अरसू, बीड, महाराष्ट्र.
विद्यार्थी आंदोलन चिरडण्याच्या हेतूने केंद्र सरकारने विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच अमेरिकन ट्रेंड विरुद्ध दिल्लीत आलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने परभणी येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करून जोडे मारो आंदोलन करण्यात आले। यावेळी किशोर ढगे, सय्यद कलीम, भाई प्रसाद गमे, प्रसाद गरुड, माऊली शिंदे, विकास भोपळे, गजानन दुधाने, मुंजा लोडे आदी उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त परभणी जिल्ह्यात हरित संकल्प उपक्रमांतर्गत 55,000 वृक्ष लागवडींचा संकल्प करण्यात आलाय। राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डे यांच्या पुढाकारातून देव वन उपक्रम, जिल्हा प्रशासन, नगर परिषद सेवाभावी संस्था आणि वृक्षप्रेमींच्या सभागृहातून राबवण्यात येते। या उपक्रमाचा भाग म्हणून परभणी जिल्ह्यातील 9 ठिकाणी देववन मियावाकी जैवविविधता उद्यान विकसित करण्यात आले। त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एकाच वेळी लोकार्पण करण्यात आले। मियावाकी पद्धतीमुळे कमी जागेत दाट जंगल निर्माण होऊन पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार असल्याचं पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सांगितले। हा उपक्रम भावी पिढ्यांसाठी समृद्ध हरित वारसा निर्माण करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत रेटवडी आणि 14 ट्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गायरान जागेत 11,000 देशी वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आलाय। या उपक्रमात आंबा, तामण, कांचन, बहावा, मोह, चिंच, आवळा आदी विविध प्रकारची झाडे लावण्यात येणार आहे। लागवड करण्यात येणाऱ्या सर्व वृक्षांचं पुढील 5 वर्ष संगोपन आणि देखभाल करण्याची जबाबदारी 14 ट्री फाउंडेशनने स्वीकारली आहे। याचवेळी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी अजित पवार हे पर्यावरण प्रेमी नेते असल्याचं सांगत प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्यांचं संगोपन करावं असं आवाहन केलंय। दरम्यान 14 ट्री फाउंडेशनचे अनंत तायडे यांनी वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाचं महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हरित संकल्प उपक्रमांतर्गत सेलू शहरात देववन मियावाकी उद्यानाचा शुभारंभ करण्यात आलाय। सरस्वती शिक्षक कॉलनी परिसरात 1 एकर जागेत 5,500 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे। यावेळी नगर अध्यक्ष मिलिंद सावंत यांनी सेलू शहराला हरित नगरी बनवण्याचा संकल्प व्यक्त केलाय। लागवड केलेल्या प्रत्येक वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी नगरपालिकेने स्वीकारली असून नागरिकांनी पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलंय। या कार्यक्रमाला ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप सिंग बायस, उपनगर अध्यक्ष साईराज बोराडे, मुख्य अधिकारी महेश गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। हा उपक्रम परभणी जिल्ह्यात सुरू असलेल्या 57,000 वृक्ष लागवड मोहिमेचा एक भाग आहे। नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गावरील लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील दिल्लीतील जंतर मंतर सुरू असलेल्या आंदोलनाचा समर्थनार्थ आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले। केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध व्यक्त करत आंदोलकांनी काही काळ महामार्गावरील वाहतूक रोखून धरली। यावेळी सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यात आली आहे, तर आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम दिसून आलाय। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली। दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी 23 जुलै रोजी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला मुजीबभाई मित्र मंडळाने जाहीर पाठिंबा दिलाय। मंडळाचे प्रवक्ते प्राचार्य अविनाश नाईक यांनी ही माहिती देत विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध व्यक्त केलाय। न्यायासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला सर्वांनी सहकार्य करावे असं आवाहन केलंय। तसेच 23 जुलैच्या महाराष्ट्र बंदमध्ये नागरिकांनी सहभागी होऊन ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा असंही त्यांनी म्हटलंय। बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारीवरून कृषी विभागाने केलेल्या तपासात निकृष्ट दर्जाच्या बियाणांचा मुद्दा समोर आलाय। बियाणांचे नमुने अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते। प्राप्त अहवालाच्या आधारे कृषी विभागाच्या तक्रारीनुसार रवी सीड्स, बूस्टर सीड्स, ईगल सीड्स, पार्स जेनेटिक्स आणि यशोदा सीड्स या 5 कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसेच आणखी काही कंपन्यांविरोधातही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। दरम्यान बियाणे उगवले नसल्याचे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार असून त्याचं मोठं नुकसान
शेतकऱ्यांना होणार आहे। निकृष्ट बियाण्याच्या अनुषंगाने ज्या काही शेतकऱ्यांनी तक्रारी आमच्याकडे केलेल्या आहेत, त्या तक्रारीच्या अनुषंगाने ज्या काही कंपन्या आयडेंटिफाय झाल्या आहे, त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे काही सध्या गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यामध्ये रवी सीड्स आहे, एक बूस्टर सीड्स म्हणून आहे, ईगल सीड्स आहे, पार्श जेनेटिक्स आहे, यशोदा सीड्स आहे. या कंपन्यावर जे आहे ते आज गुन्हे दाखल याच्यामध्ये झालेले आहेत आणि निश्चित पुढे सुद्धा याच्यामध्ये आणखी जी काही कारवाई आहे ते सुद्धा सुरू राहील. एकूण 5 कंपन्यावर जे आहे ते आज गुन्हे दाखल झालेले आहेत आणि जशी आवश्यकता आहे, ज्याप्रमाणे आम्हाला दिसून येत आहे त्याप्रमाणे आणखी त्यामध्ये संख्या वाढू शकते. पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेस पक्षाने केलेल्या आंदोलनाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी परभणी महानगर आणि परभणी ग्रामीणच्या वतीने जिल्हा काँग्रेस कार्यालय यावेळी केंद्र सरकार आणि पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही असा ठाम संदेश देत काँग्रेस पक्षाच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी भरोसे आणि सुरेश भुमरे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झालेत. तसेच भाजपचा युवा मोर्चा, महिला मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा तसेच पक्षांच्या विविध आघाडी आणि मोर्चांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी केले. आणि ग्रामीणच्या वतीनं काँग्रेसचे राहुल गांधी आणि प्रियंका वड्रा यांच्या विरोधात आम्ही निदर्शने इथं काँग्रेस कमिटीच्या ऑफिसच्या समोर केलेलं आहे. याचं मुख्य कारण म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये 19 वेळेस नीट परीक्षा रद्द झाली होती. त्यावेळेस असंख्य विद्यार्थ्यांनी आत्महत्यासुद्धा केली होती. या काळामध्ये अशी कुठली परिस्थिती नसताना विनाकारण उहापोह करून स्क्रुटनी नीटची परीक्षा फेअर करण्यासाठी पुन्हा नीटची परीक्षा घेण्यात आली आणि खऱ्या अर्थाने भाजप सरकारच्या वतीनं विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. पण विनाकारण काही देशविरोधी लोक याला वेगळं रूप देऊन आज पूर्ण भारताची दिशाभूल करत आहेत. म्हणून आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचा निषेध म्हणून काँग्रेस कार्यालयाच्या समोर परभणी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून पेण येथील मराठा समाज हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर आयोजित करण्यात आले. महसूल विभाग अधिक लोकभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात जमीन 7/12, 8 महसूल नोंदी आणि विविध दाखल्यांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अनेक प्रकरणांची तात्काळ सोडवणूकही करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा शिबिरांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचं सांगितलंय. पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत लक्षवेधी सूचना मांडण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आलेत. महापौर नितीन पाटील, विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे आणि नगरसेवक हरीश केणी यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली आहे. त्यामुळे काही काळ सभागृहात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. लक्षवेधी मांडण्यावरून विरोधकांनी आक्षेप घेत सत्ताधारी पक्षांवर निषेध व्यक्त केलाय. दोन्ही बाजूंमध्ये आरोप प्रत्यारोप झाल्याने महासभेचे वातावरण चांगलंच तापलंय आणि काही काळ कामकाजावरही त्याचा परिणाम दिसून आलाय. दरम्यान विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहातच खाली बसून सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवलाय. काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्यानंतर सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू करण्यात आलंय. अमरनाथ पोलिसांनी तांत्रिक तपास आणि CIR पोर्टलच्या माध्यमातून हरवलेले 43 मोबाईल फोन शोधून ते मूळ मालकांना परत केलेत. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे 10,75,000 रुपये आहे. तर 2022 ते 2026 या कालावधीत मोबाईल हरवल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने मोबाईलचा शोध घेण्यात आलाय. पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या हस्ते हे मोबाईल संबंधित नागरिकांना सुपूर्द करण्यात आलेत. पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. Yesterday I got a call from Mangesh sir. Suddenly he told me there was a mobile which we have got, and after 3 years I have got my mobile, and I was so excited that it's one a big miracle for me. Because senior citizens getting a mobile after 3 years, that happiness I can't tell you. I am a very special thanks to Ambernath Police Station, all the seniors
and the full team, and especially Mangesh sir. And thank you very much. God bless them. They have done a good job. Thank you, sir. मोबाईल मूळ मालकांना परत केलेला आहे, काय सांगाल सर? यामध्ये अंबरनाथ पोलीस स्टेशन अंतर्गत या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. एकूण 2024, 25, 26 या 3 वर्षातील ज्या तक्रारी प्राप्त होत्या अशांना आमचे हवालदार त्रिमंगेश आणि पोलीस निरीक्षक शब्बीर शहीद यांच्या टीम यांनी अथक परिश्रमातून एकूण 43 मोबाईल जे आहेत ते परत मिळवले होते. या मोबाईलचं एकूण मूल्य 10,65,000 रुपये होतं आणि असे मोबाईल जे आहेत ते संबंधित ज्यांना ते मिळाले होते त्यांच्याकडून परत मिळवून नागरिकांना परत दिलेले आहेत. हा मुद्देमाल त्यांना त्यांच्या मूळ मालकाला परत करण्यात आलेला आहे आणि सदरची कामगिरी जी आहे ती माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे. भिवंडी शहरातील एका महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या कामावर असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संबंधित कर्मचाऱ्यांचा मृतदेह तब्बल 2.5 तास घटनास्थळीच पडून राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली असून मिळालेल्या माहितीनुसार मनपा कर्मचारी नदीम मोमीन हे कोंडवाडा येथे काम करत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यात त्यांचा जागीच मृत्यू झालाय. मात्र घटनेनंतर त्यांना तातडीने मदत करण्याऐवजी काही कर्मचारी घटनास्थळावरून निघून गेल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे त्यांचा मृतदेह 2.5 तास घटनास्थळीच पडून होता. घटनेची माहिती माजी नगरसेवक मलिक मोमीन यांना मिळताच त्यांनी तातडीने आपत्कालीन सेवांशी संपर्क साधून रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल केली. त्यानंतर नदीम यांचा मृतदेह पुढील तपासणीसाठी इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात हलवण्यात आलाय. या घटनेदरम्यान मदत न करता घटनास्थळ सोडून गेलेल्या मनपा कर्मचाऱ्यांविरुद्ध माजी नगरसेवक मलिक मोमीन यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधितांवर कार्यवाहीची मागणी केली आहे. या घटनेमुळे महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. घटनेचा पुढील तपास पोलीस करतायत. कैसा मेरे से कोई किसी का कांटेक्ट है ही नहीं, तो मलिक भाई के मोहल्ले का ये मेरे को मालूम है. तो मलिक भाई को वो सिलसिले में बताया गया कि उसके घर पे इतला करो, क्योंकि उसके घर पे बताना जरूरी था. तो मलिक भाई फिर तुरंत मेरे को कॉपरेट करके पहुंचे. मलिक भाई ने बोला लोगों को कि इसको फौरन हॉस्पिटल लेके जाओ, कोई हॉस्पिटल लेके नहीं गया. आपका कॉल कब आया था, कितने बजे आया था? मेरे को समझो 10:30 के आसपास में, थोड़ा 10-15 मिनट ऊपर नीचे. आप कब पहुंचे? 10:30 पे इनका फ़ोन आया. मैं तुरंत अनवर भाई को फ़ोन किया कि उनके हुसैन भाई के भांजे का इंतकाल हो गया, ऐसे तक खबर है, कोनवाड़े में है, फ़ौरन आओ. मैं कोटागढ़ मस्जिद पे था, ये लोग टावर तोड़ा है और यहाँ से गया मैं लतीफ़ भाई को. जब वो पोजीशन देखा ज़मीन पे पड़ा, एक भी आदमी वहाँ नहीं था सिवाय मस्तिन में अपने ऑफिस में बैठा था और वो वहाँ का इंचार्ज है. मैं उसको पूछा यहाँ के इंचार्ज कौन है, बोले मेरे को नहीं मालूम. मैंने दलाले साहब को फ़ोन किया कि ऐसा था, यहाँ बॉडी पड़ी. ये सब करने के 1.5 घंटे के बाद अभी मैं यहाँ पहुँचा हूँ. अभी जो नदीम भाई थे वो आपके वार्ड के थे, तो अभी उनका यहाँ पर आईजीएम में लाया गया. उसके बाद क्या करेंगे? उनके साथ में जो वहाँ पर थे उनके ऊपर कार्रवाई तक आप रुकेंगे या फिर तदफीन कर देंगे? तदफीन तो देखो जो प्रोसीजर है, बॉडी यहाँ आई है, पोस्टमार्टम होगा, मैयत तो दफन होगी. लेकिन मेरी यही मांग है कि 1.5 घंटे तक का मैं वहाँ जिम्मेदार आदमी खड़ा था माजी नगर से. 1.5 घंटे तक मैंने आपातकालीन में जब फ़ोन किया तो साकिब भाई ने मुझको कोऑपरेट किया. मैंने उनको बोले मैं आईजीएम पहुँचाऊँ, तुम अपना आप आईजीएम नहीं, आप एक एम्बुलेंस लेके सीधा पहुँचो, कौन भाड़ा, यहाँ पर कोई नहीं. मैंने दराड़े साहब को फ़ोन किया कि यहाँ के इंचार्ज कौन है, तो बोले मस्ती में. उससे पहले मुझको बोलता मैं इंचार्ज नहीं हूँ. तो वहाँ जो भी जिम्मेदार था, 1.5 घंटा बॉडी पड़ी थी, कर्मचारी की बॉडी पड़ी थी और लोग भाग गए उधर से. तो मेरा सिर्फ यही मांग है कि जो लोग वहाँ जिम्मेदार थे उनको पर कटिंग कार्रवाई होना चाहिए. मैंने आपातकालीन में फ़ोन किया, शाकिब भाई मेरे दोस्त है, ताबड़तोड़ फ़ोन उठाए, आपातकालीन की ड्यूटी है उनकी. वो तुरंत मैं बोला एम्बुलेंस लेके पहुँचो, वो एम्बुलेंस लेके पहुँचे. 1.5 घंटे के बाद बॉडी में लेके आया हूँ और बॉडी के मैं वीडियो आपको बताता हूँ कौन सी पोजीशन में कर्मचारी ज़मीन पे पड़ा है और सारे कर्मचारी भाग गए. और आला अर्जे के जो अधिकारी है वो क्या कर रहे हैं, उनकी क्या जिम्मेदारी है, वहाँ का जो इंचार्ज उसकी क्या जिम्मेदारी है. ये है वीडियो. अच्छा उसकी पोजीशन देखो कैसे पड़ा है, उसका वीडियो देखो. जो इंचार्ज है वो तो नकार रहा है कि मैं वहाँ का इंचार्ज नहीं हूँ. तो मेरी ये मांग है कि पहले वहाँ पर जो ड्यूटी पे था इंचार्ज उसको सस्पेंड किया जाए.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार सुरेश धस यांच्या वतीने आष्टी मतदारसंघात महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। या शिबिराचं उद्घाटन आमदार सुरेश धस यावेळी बोलताना आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय भवितव्याबाबत मोठे वक्तव्य केले। इतक्या लवकर नाही, पण भविष्यात मराठी माणसाच्या मनात राहिलेली हुरूर पूर्ण व्हावी आणि देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान व्हावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली। वसंतदादा पाटील, प्रमोद महाजन आणि शरद पवार यांच्या संदर्भात मराठी मनात असलेली ही हुरूर पूर्ण झाली नाही असं सांगत धस म्हणाले, नितीन गडकरी पंतप्रधान झाले तर आनंदच आहे, मात्र मराठी मनात असलेली ही इच्छा देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण करावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। आजच्या बातमी महाराष्ट्राची या विशेष बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय। अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।